आजच्या कामांची लिस्ट ना थोडी मोठीच होती आणि मी तीच कामं झटपट कशी आवरते, कशा पद्धतीने करते तेच आजच्या व्हिडिओमधनं तुमच्याबरोबर शेअर केले। इथे मी वालाला मोड आणण्यासाठी ठेवून गेलेली आणि मी ज्या पद्धतीने नुसतं फक्त भांड्यातच ठेवते ना त्याच पद्धतीने ठेवलेले। तर आता बघितलं तर ते देखील आले। इथे 2 भांडी घेतलीत, एक दुधाचं भांडं आहे आणि या भांड्यामध्ये मला डाळ भिजत घालायची। तर आता मी डाळ भिजत सर्वात आधी घालून घेणार आहे। पाव किलो चण्याची डाळ घेतली आणि स्वच्छ 2 पाण्यामध्ये धुवून घेतलीत आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी ओतून एखाद तास तरी मी ती भिजत घालेन, म्हणजे ती पटकन शिजून येईल। म्हणजे भिजत घालून मी एका साईडला ठेवून देते आणि मग माझी बाकीची सगळी कामं आवरायला मी मोकळी। म्हणजे एका साईडला त्या एका तासात माझी डाळ पण छानपैकी भिजून येईल, कारण सकाळपासून भिजत ठेवली असती तर खूप जास्त फुगली असती ती डाळ। तर इथे आता दूध पण गरम करून घेते आणि दुधाच्या मी आज 2 पिशव्या आणलेल्या, कारण मग आता घरी आहे तर दूध लागेल आणि फेस्टिवल असेल तर सगळं लागतंच जास्तीचं, तर म्हणून मग एक्स्ट्राचं दुधाची पॅकेट आणून ठेवलेली। आणि आज येताना मार्केटमधनं बरंचसं सामान घेऊन आलेली, म्हणजे भाजी म्हणा, कारण उद्या मार्केटला परत जाणं होणार नाही आहे। तर इथे कैऱ्या म्हणा किंवा भाजी म्हणा, जे मला केळीचं पान नैवेद्यासाठी, त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची फुलं। आणि आज फुलं बघायला ना त्रास, खूपच महाग फुलं होती। फेस्टिवल आला ना की म्हटलं नाही, या लोकांची फुलांचे रेट एवढे असे वाढतात ना, फुलांचंच काय केळीच्या पानांचं रेट पण खूप वाढलेलं आहे। आज एक केळीचं पान 10 रुपयाला होतं। तर इथे ना मला गुलाबाची फुलं खूप छान मिळालेली। अर्धा किलोला 30 रुपये मी दिले, 30 रुपये अर्धा किलोने होती। आणि ही जी फुलं मिळाली ना ही 40 रुपये पाव किलोने मिळाली। ही मी पाव किलोच घेतली आहेत। तर काय करणार, पण आपल्याला घ्यायला तर लागणार होती फुलं। ॲक्च्युली माझंच असं झालं, मीच उशिरा गेले, आधी 2 दिवस गेली असती थोडी स्वस्त मिळाली असती, पण मी म्हटलं होती फुलं तर म्हटलं मग राहू दे। आणि या सगळ्याच गोष्टी ना मला मार्केटमध्ये थोड्या स्वस्त मिळाल्या, भाज्यांमध्ये म्हणाल तर। आणि आज सकाळी ऑफिसला जाताना करवंद मिळाली कच्ची। तर या कच्च्या करवंदांचं मी काय करणार आहे येणाऱ्या ब्लॉगमध्ये नक्की बघा। तुमच्याकडे काही रेसिपी असेल तर मला तुम्हाला बघायची असेल तर या व्हिडिओ खाली नक्की कमेंट करा, ती मी लवकरात लवकर तुमच्याबरोबर शेअर करेन। पण मी कुठली बनवणार आहे ते तर मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे, पण तुम्हाला कुठली बघायची असेल तर नक्की मला पिंग करा। तर हे सगळं आता अरेंज करून घ्यायचं आहे, ह्याच्यातच मोठा टास्क आहे आणि त्याच्यात बराचसा वेळ जाणार आहे। तर सर्वात आधी सगळं सेग्रिगेट साईडला करून घेते आणि माझ्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला माहिती आहे खरंच खूप जागा कमी आहे, पण हे किचन ही माझी अशी गोष्ट आहे ना की तिथेच मी खूप हॅप्पी अशी असते आणि सगळं ऑर्गनाईज मी इथेच करते। तर आज सर्वात पहिलं मी काय करणार आहे, आता मटार आहे। तर जसं मी म्हणते की मटार सोलण्यासाठी तुम्ही घरातल्या फॅमिली मेंबरची हेल्प घ्या आणि त्यांना थोडे करून द्या। तर मी मिस्टरांना दिलेत मटार सोलायला आणि मी आता टमॅटो प्लेस करून घेणार आहे। 1 किलो टमॅटो मी कधीच घेत नाही, पण मला 30 रुपयाने मिळाले। ॲक्च्युली दादरला 40 रुपये किलो किंवा 50 रुपये किलोने मिळतात, हे मला ऑफिसच्या इथे मिळालेले, म्हणून मग मी तिथूनच घेतले 30 रुपये अर्धा किलोने। तर आता हे सगळे प्लेस करून घेते, जे एक्स्ट्राचे जे आधीचे होते ते बाहेरच ठेवते, म्हणजे ते लवकर संपवेन मी, आणि हे ठेवते। आणि याच्यामध्ये प्लेस करताना ना मी देठाची बाजू ही खाली ठेवते, म्हणजे टमॅटो जास्त दिवस चांगले राहतात। आणि ना मी ना पहिलं या डब्यांना झाकण लावत नव्हती, मग नंतर मी एक दिवस असंच विचार केला की आपण झाकण लावून बघू। तर झाकण लावून मी जेव्हा ठेवायला लागली ना तेव्हा भाज्या अजून चांगल्या राहायला लागल्या, म्हणजे भाज्या ना ड्राय होत नाही, कुठेही सुकत नाही। आता हा जो दुसरा डब्बा होता ज्याच्यात मी सॅलडचं सगळं सामान ठेवते, तर त्याच्यामधलं सॅलड पण संपलेलं। आणि आता उन्हाळा चालू झालाय तर काकडी आणि सलाड हे आहारात घेणं खूप गरजेचं आहे। काकडी तरी निदान तुम्ही घ्यावी दुपारच्या जेवताना। तर इथे मी आता हे सगळं प्लेस करून ठेवते आणि याच्यामध्ये पण एखादा टमॅटो जर राहिला तर तेवढा ठेवून घेते, म्हणजे बाकीचे टमॅटो मी वरती मग एका बाउलमध्ये सेपरेट असे ठेवून घेईन। तर अशा पद्धतीने हा देखील बॉक्स मस्तपैकी रेडी झालेला आहे। आणि इथे दूध पण आता माझं गरम झालेलं आहे, म्हणजे साईड बाय साईड आपली किती कामं होतात बघा। थोडंसं मल्टीटास्किंग जर आपण केलं ना तर अशा पद्धतीची कामं होतात। हा बाउल मला सोलापूरवरनं मम्मीने दिलेला, तर तो मी असा यूज करते कधी कधी। आता ह्या करवंदाना ना खूप डीक आहे, तर मी याला ना थोडंसं मिठाच्या पाण्यात भिजत घालून ठेवणार आहे, म्हणजे एक रात्रभर ठेवेन मी आणि मग रात्रभर ठेवलं तर त्याचं सगळं डीक निघून जाईल बऱ्यापैकी। ॲक्च्युली याचा डीक चिटकलेला असतो ना तो अजिबात निघत नाही, पण मी अशा पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न करते, म्हणजे त्याचा ना डीक कधीतरी निघतो। तर आता फुलं बघाल ना तर सगळी संपलेली बघा, डब्बे दोन्ही रिकामी होते आणि आत्ता मला खरंच वेळ नाही आहे, म्हणून पटापट जसं आहे तसंच पटापट थोडं मी आवरून घेते, कारण अजून जेवणाची पण तयारी आहे। पण थोडंसं जर आपण थोडासा विचार करून थोडंसं
विचार करूनच तुम्ही म्हणाल ना ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्ही टाइम टेबल आखलं ना, मी जेव्हा ट्रेनमधनं येते ना, जेव्हा बसते ना, तेव्हाच मी या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते की आता मला जाऊन काय काम करायचं, म्हणजे किती वेळात माझं काय काम होईल आणि किती वेळात मला काय करायचं. थोडंसं तुम्ही एक टार्गेट ठरवून ठेवलं ना की ह्या अर्ध्या तासामध्ये मला हे काम करायचं आहे, या अर्ध्या तासामध्ये मला हे काम करायचं आहे ना, तर त्या अर्ध्या तासाचं तुम्हाला पाऊण तास लागेल, पण जेव्हा पुढच्या वेळेस तुम्ही काम कराल ना तेव्हा ते काम तुम्ही बरोबर अर्ध्या तासात कराल आणि तुम्हाला या टाइम मॅनेजमेंटची सवय होईल. थोडंसं आपल्याला टाइम मॅनेजमेंट करणं, घरातल्या कामांसाठी मल्टीटास्किंग असणं हे खूप गरजेचं आहे. आणि फेस्टिवल म्हटलं ना की ह्या सगळ्या गोष्टी आल्याच, आपली धावपळ सगळ्यांची असते, तुमची माझी सगळ्यांची आपली धावपळ असते. कारण कसं असतं ना, फेस्टिवल म्हटलं की फूड हे खूप महत्त्वाचं आहे. कारण कुठलाही फेस्टिवल म्हणाल ना तर हा फूड शिवाय, म्हणजे ज्या काही आपण वेगवेगळ्या रेसिपीज बनवतो प्रत्येक सणाला, जसं संकष्टी आलं तसं मोदक बनवतो, त्याच्यानंतर होळी आहे तर पुरणपोळी बनवतो, त्याच्यानंतर जर आपण दिवाळी म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारचे आपण फराळ बनवतो. तर अशाच पद्धतीने फेस्टिवल कुठलाही म्हणाल ना तर तो ह्या पदार्थांशिवाय इनकम्प्लीट आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी मेहनत घेऊन थोडंसं हे करावंच लागणार असतं. आणि जर आपण ते कंटाळा न करता हसत हसत जर केलो ना तर आपली कामं ती पटकन अशी होतात. इथे मी सगळी फुलं वगैरे जी आणलेली ना थोडी 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 करून सेग्रिगेट करून घेतली, म्हणजे मला वेळची वेळी म्हणजे ते गोष्टी पटापट मिळतात. इथे केळीचं पान घेतलं, ते उद्यासाठी लागेल आणि फ्रीजमध्ये ते सुकेल म्हणून असं दोन्ही साईडने त्याला प्लॅस्टिकची पिशवी घालून ठेवली आणि छानपैकी पॅक करून ठेवले. गाजर मी अशीच ठेवणार आहे, कारण आज ना गाजर मला छानपैकी मला पाहिजे तशी मनासारखी मिळालेली, छोटी 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 गाजर मिळालेली, अगदी छोटी छोटी होती, एकदम अशी जाड गाजर नव्हती. हलवा करायचा असेल तर जाड गाजर आणते, पण मग आता मला कुठल्या रेसिपीसाठी वापरायची आहे त्याच्यासाठी म्हणून त्या विचार करूनच मी तशी घेऊन आलेली. भेंडी पण आज मला 20 रुपयाने अर्धा किलो मिळाली. नाहीतर भेंडी दादरला खूप महाग मिळतात, 20 रुपये पाव, 25 रुपये पाव अशीच असतात. कैऱ्या देखील घेऊन आलेली, कैऱ्या पण 50ला 3 मिळालेल्या. ॲक्च्युली थोडंसं महागच होत्या कैऱ्या, पण घेतल्यात मी. काहीतरी करायची रेसिपी तुमच्याबरोबर नक्की येणाऱ्या ब्लॉगमधून शेअर करेन. आणि हे सगळ्या गोष्टी आहेत ना करता करता बघा मिस्टरांनी इथे मला मटर सोलून दिले, त्याच्यामुळे ते देखील माझं एक काम कमी झालं. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरची थोडी हेल्प घेतली आणि त्यांना देताना तुम्ही थोडी थोडी क्वांटिटी द्या. एकदम तुम्ही त्यांना भरपूर सोलायला दिला ना तर त्यांना देखील टेन्शन येतं आणि त्यांना देखील प्रश्न पडतो, अरे बापरे मला हे काम दिलं आणि मी आता या कामामध्ये परत ब्लॉक होऊन घेतो. तर असं होऊ नये म्हणून थोडं थोडं द्या, पाव किलो द्या, अर्धा किलो द्या, एकदम 1 किलो देऊ नका. आणि या सगळ्यामध्ये माझी डाळ आता छानपैकी भिजलेली आहे. ॲक्च्युली या कुकरमध्ये माझं ते भांडं राहत नव्हतं म्हणून मग मी डायरेक्ट कुकरमध्ये शिजायला टाकली. डाळीच्या तिप्पट पाणी घेतलेलं आहे मी, त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि 1-2 चमचे तेल टाकलंय, कारण आपली डाळ उतू जाऊ नये, बाहेर येऊ नये म्हणून. आणि छानपैकी आता ना कुकरला आपल्याला 3 शिट्या करून घ्यायच्यात. 3 शिट्यामध्ये डाळ छानपैकी आपली भिजून जाईल. डाळ भिजते तोपर्यंत, म्हणजे आपली शिजते डाळ तोपर्यंत मी म्हटलं ना भेंडी इथे कापून घेऊया. जेव्हा आपली डाळ भिजत होती तेव्हाच मी एका साईडला भेंडी धुवून देखील घेतलेली, तुम्हाला मी दाखवलं भेंडी पण मी आत्ताच आणलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं कामाचं नियोजन करा. भले कुठेही कामाला ब्रेक न घेता जर तुम्ही पटापट कामं केली ना तर तुमचं जेवण म्हणा, ही सगळी जी प्रिपरेशन आहे ते म्हणा, 2-2.5 तासात सगळं करून तुम्ही फ्री होऊन जाता आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला फेस्टिवल एन्जॉय करता येतो. कारण मग बऱ्याच वेळा असं होतं आपल्याला फेस्टिवल एन्जॉय करायला मिळत नाही, कारण आपला पूर्ण दिवस जेवण करण्यात, म्हणजे नैवेद्याचं जेवण करण्यात, पुरणपोळीचं सगळं आवरण्यातच सगळा निघून जातो. तर इथे माझ्या कुकरच्या शिट्या झाल्यात आणि इथे मी आता साईडला ना तुम्ही बघाल ना तर आता भेंडी फ्राय करून घेणार आहे. तर भेंडी फ्राय करण्याच्या आधी ना मी आता तेल देखील ओतून घेते. तेल थोडंसं होतं माझ्याकडे, पण तरी देखील म्हटलं आता उद्या लागेल, परवा लागेल. तर आत्ता कसं उद्या रविवारच आहे, तर त्याच्यामुळे म्हटलं की आता आपण ही पण छोटी मोठी जी कामं आहेत ना ती देखील करून घेऊया. म्हणजे वेळच्या वेळेस कामं झाली ना तर मग कंटाळा येत नाही आणि जेव्हा मग आपल्याला एमर्जन्सीला पाहिजे असतं ना तेव्हा मग खूप चिडचिड होऊन जाते. तर म्हणून मग हे पण करून घेतलं. हे एका साईडला आता भरेल, तोपर्यंत मी बाकीची माझी कामं आवरायला तयार आहे. इथे आता भेंडी मी फ्राय करायला ठेवून घेते. आणि भेंडी मी ह्याच्या आधी पण आपल्या ब्लॉगमध्ये बऱ्याच वेळा शेअर केले, पण जे आपले नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी म्हणून सांगते. भेंडी ना अशी आपल्याला ज्या पॅनमध्ये घ्यायची आहेत फ्राय करून ना, त्या पॅनमध्ये अशी ठेवून द्यायची आणि त्याला अजिबात हलवायचं नाही आणि बाजूने थोडंसं तेल सोडून घ्यायचं, ती आपोआप भाजली जातात. इथे बघू शकतात माझी डाळ पण, कुकर थंड होऊन डाळ आता शिजलेली आहे. थंड व्हायला मी आता थोडीशी ठेवते, जास्त देखील थंड करायची नाहीये. थोडंसं कोमट असं झालं
की आपल्याला त्याच्यातलं पाणी जे असतं ना ते सेपरेट करून घ्यायचं आहे। इथे बघाल तर इथे माझी साईड बाय साईड दुसरी जी आपली घेवडीची भाजी असते ती देखील मी कापून ठेवलेली आहे। म्हणून अशा पद्धतीने जर केलं तर बरं पडतं। आणि शीट वापरला ना तर त्याचा फायदा हा असतो ना की ह्या शीट लवकर धुवून लवकर ड्राय होऊन जातं। कारण मला आता गूळ देखील किसायचा आहे। कारण जसं मी म्हणते थोडंसं मल्टीटास्किंग तुम्ही राहा, म्हणजे कामं पटापट करून घ्या, कुठेही ब्रेक करून घेऊ नका। थोडासा जरी आपण ब्रेक घेतला ना की मग आपल्याला आळस येतो आणि कंटाळा येतो। आणि माझं म्हणाल तर मला किचनमधल्या कामांचा ना खरंच कधीच कंटाळा येत नाही। मी कितीही तुम्ही मला कामं द्याल ना किचनमधली, मी ती करतच राहीन। एवढं मी त्या कामांसाठी वेडी आहे असं तुम्ही म्हणू शकता। आणि वेगवेगळ्या जेव्हा नवीन रेसिपीज असतात ना, म्हणजे फेस्टिवल काही आलं ना की माझा अजून उत्साह वाढतच असतो। तर इथे मी पाव किलो डाळीला 200 ग्राम गूळ घेतलाय। ॲक्च्युली पाव किलोला पाव किलोच घेतात, पण मला जास्त गोड नको आहे कारण मिस्टरांना जास्त गोड आवडत नाही, त्याच्यामुळे म्हणून मी पाव किलोला 200 ग्राम गूळ घेतला। आणि इथे तुम्ही बघू शकता जास्त हलवला नसल्यामुळे ना भेंडीचा जो बुळबुळीतपणा होता ना तो पॅनला खाली चिटकलाय आणि आता भेंडी आपली मोकळी होते। अशा पद्धतीने भेंडी फ्राय करून ठेवली ना तर कधीही आपण त्याची भाजी किंवा काही करू शकतो। इथे मी बघा पाणी सेपरेट करून घेतलंय आणि डाळ एका पॅनमध्ये काढून घेतली। ॲक्च्युली नॉनस्टिक पॅन मी वापरलाय। नॉनस्टिक पॅन वापरला तर खाली थोडंसं चिटकत नाही आणि भेंडी पण इथे माझी बरोबर तयार झालेली आहे। आता ती देखील थंड करायला ठेवते। आता यामध्ये आपण हा जो गूळ घेतलेला तो छानपैकी याच्यामध्ये ओतून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे। जसं जसं मिक्स होत जाईल तसं तसं गूळ आणि डाळ याचं मिश्रण हे पातळ होत जाईल। तुम्ही या पद्धतीने सगळ्यांनी केलंच असेल, तरी पण माझी पद्धत आज तुमच्याबरोबर शेअर करायची आहे। कशा पद्धतीने सोप्यात सोप्या पद्धतीने पण आपण हे काम करू शकतो आणि सोपीत सोपी पद्धत जरी वापरली तरी ते चवीला तसंच असेल याची खात्री मी तुम्हाला देते। तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा। तर आता गूळ वितळायला लागलाय, डाळ आपली बऱ्यापैकी पातळ होते आणि मला देखील या सगळ्याची सवय नव्हतीच। मी पण पुरणपोळ्या स्वतः इंडिव्हिज्युअल जेव्हा करायला लागले तेव्हा शिकली। 1-2 वेळा काय केल्या पण त्या काही जमल्या नाही, सगळं फुकट गेलं। पण जे सारण आतमधलं जे पुरण होतं ते तसंच राहिलं आणि बाकीचं मग काय करायचं मग त्याचं असं मला प्रश्न पडायचा। कारण मी जेवढ्या लाटायची ना तेवढ्या मग त्या वेस्ट जात होत्या, म्हणजे फुटायच्या, त्या लाटताच फुटून जायच्या। पण आता मी शिकली आणि खरंच सांगू शकते छानपैकी पुरणपोळ्या मला आता बनवायला येतात। तर इथे मी वेलची पावडर टाकून घेतली आणि हा जो स्पॅच्युला आहे ना तो या मिश्रणामध्ये ना उभा राहिला पाहिजे, एवढं आपल्याला हे जे सारण आहे ना ते आटवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकाल आता माझा स्पॅच्युला उभा राहत नाहीये त्याच्यामध्ये, म्हणजे आपलं सारण आपल्याला अजून आटवून घ्यायचं आहे। तर आता बघू शकता इथे आता मगाच्या पेक्षा थोडासा उभा राहतोय, म्हणजे बऱ्यापैकी आपलं थोडंसं सारण होत आलंय। इथे आता या डब्यामध्ये मी हा भेंडी काढून घेते। म्हणजे जेव्हा घाई असते ना तेव्हा आपण सकाळचं भेंडी फ्राय म्हणा, म्हणजे जी आपल्याला भेंडीची भाजी असते झटपट आपण कांदा टमॅटोवर परतून करू शकतो, सार करू शकतो भेंडीचं, किंवा अजून काही रेसिपी तुम्ही सगळ्या पद्धतीच्या भेंडीच्या रेसिपी अशी जर भेंडी भाजलेली असेल ना तर पटकन होते। मेन म्हणजे त्याचा बुळबुळीतपणा गेलेला असतो, त्याच्यामुळे आपल्याला जास्तचं कष्ट घ्यावं लागत नाही, फक्त कांदा टमॅटोवर परता आणि आपली भाजी तयार आहे। तर इथे ना आता मी मिक्सरच्या भांड्यातच पुरण वाटून घेणार आहे, म्हणून ती तयारी करून घेतलेली। सारण तुम्ही म्हणाल तर आपल्याला ना थोडंसं सारण कोमट करून घ्यायचं आहे। तर कोमट असतानाच मिक्सरला लावून घ्यायचं आहे, जास्त गरम एकदमच खूप जास्त गरम असताना लावायचं नाही आणि थोडं कमी क्वांटिटीमध्येच सारण घ्यायचं। एकदम तुम्ही डाळ जर मिक्सरला लावायला गेलात तर ती बारीक होणार नाही। तर मिक्सरला असं वाटण हे पटकन होतं 5-10 मिनिटात लावून, मग मी अशा पद्धतीनेच मिक्सरमध्येच लावून घेतो। थोडीशी टेस्टमध्ये काही जण म्हणतात की मिक्सरला लावल्यामुळे फरक पडतो, पण मला असं वाटत नाही, व्यवस्थितच होते। तर अशा पद्धतीने सगळं आता माझं सारण लावून घेतलेलं आहे। आणि ॲक्च्युली काय झालं ना, हा जो मी टोप घेतलेला जे भांडं घेतलेलं त्याच्यामध्ये सारण राहत नव्हतं, म्हणून मग मी काय केलं, हे सारण मी आता जेव्हा टाकलेलं ना ते असंच टाकलेलं। मग मी आता काय केलं, परत एका प्लेटमध्ये सगळं काढून घेतलं, छानपैकी मिक्स केलं आणि त्याच टोपामध्ये छानपैकी हे भरून ठेवलं। आता हे साईडला ठेवते आणि दुसऱ्या साईडला करवंद आहेत आणि वाल आहेत ते पण तसेच ठेवलेत। आता आपल्याला भांड्यांचा जो ढिगारा होता, म्हणजे जे हे सगळं प्रिपरेशन करताना भांडी झालेली ती घासून घ्यायची, म्हणून हे सगळं असंच ठेवते मी। तर आता एक एक करून थोडीशी भांडी जी आहेत ती घासून घेते। डाळीचं जे भांडं होतं म्हणजे जी डाळ आहे ती आता मी त्याची आमटी करून घेणार आहे। तर इथे बघू शकता सगळी भांडी पण घासून झाली आहेत माझी आणि आता आपल्याला वाल सोलून घ्यायचे। तर वाल सोलण्यासाठी मी तुम्हाला एक ते ट्रिक सांगते। तर आता मला जेवून घ्यायचं, तर जेवणाच्या आधी मी इथे ना वालामध्ये हे पाणी ओतून घेतलंय, म्हणजे ना हे वाल परत त्याच्यामध्ये छानपैकी ओले होतात आणि साल ना पटापट इझी निघायला जातं, कारण वाल सोलायला पण आपल्याला खूप कंटाळा येतो। तर आता जेवून वगैरे सगळं झालं, भांडी वगैरे आवरून झाली,
त्याच्यानंतर थोडीशी मी इथे बघू शकता तुम्ही, इथे जे आहे ना हे वाल सोलायला घेते. आता वाल सोलायला घेताना ना तुम्ही जर भिजत घातलेले असतील ना तर वाल पटापट सोलले जातात. कशा पद्धतीने मी वाल सोलते बघा, अजिबात एक्स्ट्राचा कष्ट होत नाही, पटापट वाल सोलले जातात. आणि वाल सोलणं आणि त्याचे मोड जे आहेत ना ते कुठेही तुटले गेले नाही पाहिजेत, कारण मग बऱ्याच वेळा मग असं होतं ना की जास्त वेळ भिजत राहिले ना तर त्याचे मोड देखील तुटले जातात. तर तसं होऊ नये, कारण मोड आलेल्या वालाच्या भाजीला टेस्ट असते ना, तर नुसत्या वालाच्या भाजीला टेस्ट नसतात. आमच्याकडे हे दादरला मोड आलेले वाल जर आपण विकत घ्यायला गेलो ना तर 100 रुपये पाव किलोने ती लोक विकतात. 100 ग्राम 40 रुपये. मी एकदा घ्यायला गेलेली तर 40 रुपये 100 ग्राम म्हटलं, तर मी म्हटलं अरे 100 ग्राममध्ये एका माणसाला पण ती भाजी पूर्ण नाही. आणि 100 रुपये पाव किलो वाल सोललेले देतात ते लोक. तर तुम्ही जर घरी सोलले तर कितीतरी वेळ वाचणार आहे. तर स्टोअर करताना कसं कराल, तर कारण आपल्याला हे उद्या वापरायचं तर हे एका भांड्यात काढून घ्यायचे. आणि ना का असं एका भांड्यात काढून घ्यायचे, तर हे ना आता ओले झालेले आहेत. ओले झालेले फ्रीजमध्ये ना जास्त राहणार नाहीत, त्याचे मूड खराब होतील. म्हणून आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतायचं आणि झाकण ठेवून मग आपण हे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचे. नुसतेच असे जर सुके ठेवलात ना तर त्याचे मूड परत खराब होऊन जातात, ड्राय होऊन जातात. म्हणून मग पाण्यात ठेवायचे. थोडी थोडी भांडी जी होती ते मी आता तुमच्याबरोबर शेअर करते, कशा पद्धतीने मी हे सगळी कामं करत असते. तर इथे ना थोडंसं नाईट किचन क्लिनिंग जे असतं ते सगळं करावंच लागतं, कारण ते जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत किचनमधलं काम हे इनकम्प्लीट आहे. सगळी भांडी जी असतात ती अशी घासून घेतलेली असतात. आणि ओटा क्लीन करणं, प्लॅटफॉर्म क्लीन करणं हे खूप महत्त्वाचं असतं, ते खूप गरजेचं आहे. आणि आज तर काम आहे ना सगळं गोडाचं झालेलं होतं, तर ते देखील करणं खूप गरजेचं आहे. सगळं किचन क्लीन करून घेताना माझी सवय आहे सगळं मला एका ताईने कमेंट केलेलं म्हटलं मला आता आठवत नाही, आय थिंक बहुतेक तेजलनी कमेंट केलेले की ताई तू प्लॅस्टिकच्या बॅग वापरू नकोस. पण काय होतं ना, जेव्हा बाहेरच्या बिल्डिंगच्या डस्टबिनमध्ये मला जेव्हा कचरा टाकायचा असतो ना तेव्हा अशाच बॅगचा वापर करावा लागतो, कारण मी डायरेक्ट त्याच्यामध्ये ओतू नाही शकत, कारण ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगवेगळा द्यायचा असतो. तर अशा पद्धतीने सगळं सेग्रिगेट ते देखील करून विचार करायचा असतो. म्हणून ती पण कामं करायची असतात अशा वेगवेगळी पद्धतीने सेग्रिगेट करून. तर आता हा डब्बा देखील क्लीन करून घेते, कारण मग उद्या सकाळसाठी मग ठेवला ना तसंच तर मग खूप वास येऊन जातो, म्हणून तो येऊ नये म्हणून अशा पद्धतीने सगळं क्लीन करून घेते. आणि मी क्लीन करायला ना प्लॅटफॉर्म क्लीन करायला असा टिश्यू नॅपकिन वापरून घेते. आणि अशा पद्धतीने टिश्यू नॅपकिन हे जे तुम्ही वापरलात ना तर हे म्हणजे वापरायला आणि क्लीन करायला दोन्ही इझी आहेत. आणि हे ड्राय देखील पटकन असे होतात. किचनचं सिंक ते देखील क्लीन करून घ्यायचं. आणि ना ते शक्यतो मी ड्राय ठेवते, रात्रीचं सुकच ठेवते, म्हणजे ओलावा त्याच्यात राहू नये म्हणून प्रयत्न असतो माझा. आणि जेवढं आहेत तेवढे काते पण याचे सगळे ना मी वेगवेगळे ठेवते. आणि ते देखील आहे ना मी ड्राय करून ठेवण्याचा प्रयत्न करते, म्हणजे कुठेही फंगस त्याच्यामध्ये जमा होणार नाही. कारण आपल्याला जरी डोळ्याला दिसत नसलं ना तरी ओलाव्यामध्ये कितीही तुम्ही म्हटलं तर थोडाफार फंगस हा जमा होतो, हळूहळू करून जमा होतो. तर कुठलीही गोष्ट मी ना ओली ठेवण्याचा प्रयत्न करत नाही, ती जेवढी मला ड्राय करण्याचा प्रयत्न असतो ना माझा तेवढी मी ड्राय करून ठेवते. इथे बघू शकता मी आता ती ड्राय करून ठेवते. आणि हे जे मी आजचा व्लॉग तुमच्याबरोबर शेअर केलेला आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि कामांमध्ये वेळ कधी निघून जातो ना कळतच नाही. आणि अशीच कामं करायची असतील तर तुमच्या काही सजेशन्स असतील मला तर मला नक्की कमेंट करायला सांगा. म्हणजे तुम्ही सांगा, म्हणजे माझ्याकडनं पण काही राहत असतील कामं ऑर्गनाईज करायला तर ते तुम्ही मला नक्की दाखवून द्या. तर अशाच एका व्हिडिओसोबत मी तुम्हाला लवकरच भेटेन. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते, कारण उद्या सकाळसाठीची परतची कामांची लिस्ट मला तयार करायची. तर लवकरच भेटू माझ्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय आणि टेक केअर.